स्वामी महाराज वाचवा हो, वाचवा वाचवा. पुण्यातल्या कसबा पेठेतल्या आपल्या वाड्यात राहणाऱ्या पार्वती देवींच्या मुखातून स्वामी महाराज वाचवा हे शब्द यावेत आणि तिकडे गरुडेश्वरला आपल्या देहाची खोळ सांडण्याकरता ध्यानस्थ बसलेल्या वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या कानावरती हात गेले हो. दत्तप्रभूंच्या आज्ञेने आता देह विसर्जित करायचा याच्याकरता ध्यान लावून बसलेले टेंबे स्वामी महाराज, पण कानावर आवाज आला, मिटलेले डोळे क्षणभर उघडले, पुन्हा मिटले, तो देह तिथेच ठेवला आणि अंश रूपानं तिथून जे पुण्याला पार्वती देवींच्या समोर उभे राहिले, आशीर्वचन दिलं, बाळ घाबरू नकोस, तुला काही होणार नाही, तुझ्या उदरी मीच जन्माला येणार आहे. उद्याला भगवान दत्तप्रभूंच्या चरणी हा देह समर्पित होईल. परवा नर्मदेच्या जलामध्ये या देहाचं विसर्जन होईल. जलाचा स्पर्श तिथे व्हायला आणि तुझ्या उदरी मी जन्म घ्यायला एकच वेळ येईल. तेव्हा या मुलाचं नाव मी सांगतो तेच ठेवायचं. त्या मुलाचं नाव श्रीपाद ठेव. ठरलं हो. ती अभय मुद्रा बघितली, उदरामध्ये होणाऱ्या वेदना थांबल्या आणि इकडे ज्येष्ठ महिना संपला, अमावस्या संपली, आषाढ शुद्ध प्रतिपदा टेंबे स्वामी महाराजांनी आपला देह त्यागला. ध्यानस्थ बसलेले स्वामी महाराज, अनेक शिष्य त्यांच्या त्या महायात्रेकरता आलेले. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. कोणी अबीर गुलाल बुक्का हार सगळं महाराजांच्या देहावर समर्पित करतात. महाराज संन्यासी, त्यामुळे त्यांच्या हातातला जो दंड आहे त्याचे 3 तुकडे केले गेले. त्यांना अग्निस्पर्श नाही. आपला जो कमंडलू आहे तो कमंडलू त्यांचा फोडला गेला, तो त्यांच्या कमरेला बांधला गेला आणि वाजत गाजत गरुडेश्वराहून जवळच्या नर्मदेच्या पात्रापाशी त्यांची महायात्रा आली हो. आणि 25 जून 1914 त्यावेळेला सकाळी 9:29 समय इकडे टेंबे स्वामी महाराजांचा देह नर्मदेच्या जलात समर्पित होतोय आणि तिकडे भक्तांचा कैवारी प्रकटे दत्तावतार गुरुवारी. भक्तांचा कैवारी प्रकटे दत्तावतार गुरुवारी. आषाढ द्वितीयेसे झाला से प्रकट भक्त कैवारी. राम 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 हरे हरे राम 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 दत्तावतार गुरुवारी. आषाढ शुद्ध द्वितीया आनंद नाम संवत्सर सिंह लग्न मिथुन रास पुनर्वसू नक्षत्र. सगळ्या नक्षत्रांमधलं सगळ्यात चांगलं नक्षत्र म्हणजे पुनर्वसू. कारण ऐहिक आणि पारलौकिक सुखाचं धन लुटणारे, मुक्त हस्ते उधळणारे असे सद्गुरु रूप कुबेरच त्या ठिकाणी जन्माला आले. आणि त्या मुलाचा जन्म झाला पार्वती देवींच्या, म्हणजे काल ज्या बाईबद्दल आपण ऐकलं त्यांच्या पोटी. त्या मुलाचं पहिले संस्कार झाले ते नरसोबावाडीला कान टोचले गेले. तिथं खऱ्या अर्थानं देवाची येद्वारीच प्रवास सुरू झाला.
आणि असं असताना तो मुलगा हळूहळू मोठा होतोय. आपली आई कशी ध्यान लावते, कशी बसते, तसं त्यानेही ठरवावं, आपलं आसन घ्यावं, बसावं. आई तू काय करतेस ग? आईने सांगावं, अरे मी देवांचं नाव घेते आणि डोळे मिटून बसते. हो ना, मग मी पण तसंच करणार. खाणं तशी माती, घ्यावं बसावं आसन. आणि इतका लहान 5 वर्षाचा आपण 2-2 तास हालूच नाही जायचं. वडिलांनी केलेली पूजा बघावी, त्याप्रमाणे आपण करायचा प्रयत्न करावा. वडिलांनी, दत्तोपंतांनी सुद्धा काय सांगावं, कीर्तन प्रवचनाला न्यावं, प्रल्हादाची कथा, ध्रुव बाळाची कथा, चिलया बाळाची कथा ऐकवावी आणि त्यातून काही ना काहीतरी शिकवावंच. बघता बघता हा श्रीपाद मोठा व्हायला लागला. 8 वर्षाचा झाला. आता मुंज करायची. मुंज म्हटल्याबरोबर काखेला झोळी आणि मग भिक्षा मागायची. ओम भवती भिक्षां देही, ओम भवती भिक्षां देही. भिक्षा मागायची. पण मग त्यानं आईला विचारावं, आई भिक्षा आणि भीक याच्यात काही फरक आहे का? भिक्षा आणि भीक याच्यात काही फरक आहे का? आईनं सांगावं, हो रे, पोरांना मागणं, सिद्धांना मागणं 5 घरामध्ये ती झाली भिक्षा. आणि आपल्याला पुरेल तेवढं न मागता आणखीन जास्तीचं मागणं आणि तेच आपल्या जवळ ठेवणं, त्याला म्हणायचं भीक. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देहि. भिक्षाहारी फलाहारी अर्थ समजावून सांगावा. मुंज झाली आणि मुंजीनंतर काही कालावधीमध्ये दत्तोपंतांचं निधन झालं. दत्तोपंतांचं निधन झालं. आणि काय सांगावं, अहो ज्या वेळेला आयुष्यात संकट येतात ना, ती संकट 4ही बाजूनी येतात आणि ती घेरतात. पार्वती देवी एकट्या पडल्या खऱ्या, पण त्यांनी विचार केला, आपण एकटे थोडीच आहोत, आपला माहेरचा माणूस आपल्या बरोबर आहे ना. कोण? सद्गुरू स्वामी महाराज, ते आपल्या पाठीमागे आहे. दत्तोपंतांनी देह ठेवला. त्याच्यानंतर दत्तोपंतांचे जे ज्येष्ठ बंधू, मगाशी मी उल्लेख केला, सीताराम पंत, त्यांनी यांच्या इस्टेटीवर सुद्धा आपला अधिकार सांगितला. सगळी इस्टेट बळकावून घेतली. सगळं हातातलं गेलं. आणि अशा वेळेला आता कोणाला काय मागावं, कोणाशी बोलावं, म्हणून एक दिवस स्वामी महाराजांच्या तसबिरी समोर उभ्या आहेत मातोश्री आणि हात जोडून म्हणतायत, स्वामी महाराज काय हो हे, काय हे. आणि त्यावेळेला प्रत्यक्ष स्वामी महाराजांनी समोर प्रकट व्हावं आणि सांगावं, पोरी दुर्दैव असे दशावतार कशाला म्हणतात ना, ते याला म्हणतात. काळजी करू नकोस, तुझा बाप तुझ्या पाठीमागे आहे. काळजी करू नकोस, तुला काही होणार नाही, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी महाराजांनी आश्वस्त करावं. आणि चरित्र असं सांगतं की पार्वती देवींचे यजमान दत्तोपंत देवाघरी गेल्यानंतर पुढची 12 वर्ष पार्वती देवींनी आपला देह जमिनीला झोपण्याकरता कधीही ठेवला नाही. मग काय करावं त्या 12 वर्षात? संध्याकाळी 8 वाजेपर्यंत सगळी कामं झाली की 8 ते 11 आसन घेऊन बैठकीला ध्यानाला बसावं. 11ला ते ध्यान विसर्जित करावं. 11 ते 11:30 थोडी येरझाऱ्या घालाव्यात देवघरापाशी, पाणी पिऊन स्वस्थ राहावं, जप करावा. 11:30 ते 2:30 पुन्हा एकदा ध्यानाला बसावं. 2:30 ते 3 पुन्हा येरझाऱ्या घालत महाराजांचा जप करावा. 3 ते 5 पुन्हा साधनेला ध्यानाला बसावं. 5च्या नंतर मग आपली कामं करावी. ज्ञानेश्वर माऊली म्हणते, खरा योगी कोणाला म्हणावं, जो अंतरी दृढ परमात्मरूपी गूढ, बाह्य तरी रूढ लौकिका जैसा. तो इंद्रिया आज्ञा न करी, विषयांचे भय न धरी, प्राप्त कर्म नाभेरी उचित जे जे. अर्जुना म्हणे तोच योगी, विशेषी जे जो जगी, म्हणून या लागी म्हणिपे तुते. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काल. दिवस पुढे जात आहेत आणि बघता बघता साल उजाडलं 1941. या श्रीपादरावांचा जन्म 1914. आता साल उजाडलं 1941. आजूबाजूचे सगळे लोक श्रीपादांना मामा म्हणायचे आणि या पार्वती देवी त्यांना सख्या म्हणायच्या. म्हणून सगळेजण त्यांना मामा किंवा सख्याच म्हणायला लागले. एक दिवस आईनं सांगितलं, सख्या उद्या पहाटे लवकर उठायचं बरं आणि माझ्यासमोर आसन घेऊन बसायचं. काय होणार होतं उद्या पहाटे? नेमकं काय घडणार होतं?
दिवस होता 26 नोव्हेंबर 1941. आजपर्यंत छिन्नी हातोड्याचे घाव घालून झाले, पण स्वामी महाराजांच्या कृपेनं जे तपोबल आपण आता साठवलंय ना, ते सारं तपोबल आता या श्रीपादाला द्यायचं का? तो आपला मुलगा आहे म्हणून नाही हो, तर या दीर्घ परंपरेला लाभलेलं एक महत्वाचं वळण आहे, दत्त संप्रदायाला लाभलेलं म्हणून. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी पहाटे बोलावलं, समोर बसवलंय, समोर बसवलंय आणि मातोश्रीने सांगावं, सख्या अरे निसर्ग तुझा गुरु आहे, अण्णा सुद्धा तुझे गुरुच, तुझे वडीलही तुझे गुरुच, मी तर तुझी आई आहे, माझ्या श्वासा इतका निकट आहेस तू मला. पण आज या आईच्या स्वरूपावर आणखीन एक मुद्रा मी उमटवणार आहे, ती म्हणजे सद्गुरु स्वरूपाची. तेव्हा तुला हे दुहेरी नातं पेलवायचंय बरं का. डोळे मीठ, पहिल्यांदा स्वामी महाराजांच्या तसबिरीला जाऊन वंदन करून ये, अण्णांच्या तसबिरीला वंदन करून ये, समोर बस. आणि समोर बस म्हटल्याबरोबर फक्त पार्वती देवींनी नेत्राद्वारे समोर पाहिलं हो, आणि ये हृदयीचे ते हृदयी हात ठेविता मस्तकावरी, हात ठेविता मस्तकावरी, ध्यान लागले त्यास तक्षणी, ध्यान लागले त्यास तक्षणी, बद्ध शृंखला, बद्ध शृंखला, शक्तिपात हा जाहला झणी, शक्तिपात हा जाहला झणी, हात ठेविता, हात ठेविता, हात ठेविता, ठेविता, ठेविता. निशेष आठवे मी तू पण, कुंटिली वाचा पडिले मौन, जीवा शिवाचे सुटले ध्यान, चित्ती समाधान पाविजे. ते जे ध्यान लागलं ते 3 तासाच्या वर ध्यान लागलं, आणि मग ध्यान सुटल्यानंतर आईकडे बघतायत हो, काय अनुभव आला तो आईला सांगायचा आहे, पण अनुभव हा शब्दांच्या चिमटीत पकडता येईना, सरळ लोटांगण घातलं. आणि आईनं सांगावं, असा अनुभव तुला पुढे 12 वर्षांनी जे देतील ते तुझे श्री गुरु असतील. आई, तू माझी गुरु नाहीस का? मी आहेच. स्त्रीला शक्ती देण्याचा अधिकार आहे, पण बीज मंत्र परंपरा चालवण्याकरता द्यावा लागतो, तो देण्याचा अधिकार नाही. त्यामुळे तुला जे पुढे 12 वर्षांना भेटतील ते तुझे श्री गुरु समज. आणि लक्षात ठेव, तुला ज्योतिष अगदी व्यवस्थित येतं हे मला माहिती, तेव्हा त्याचा बाजारा मांडू नकोस. एकनाथी भागवत, दासबोध, श्री ज्ञानेश्वरी आणि अशा ग्रंथांचा अभ्यास कर. अरे ज्ञानेश्वर माऊलींना शरण जा, त्यांना शरण जाऊन त्या ज्ञानेश्वरीला सांग, तुम्हीच मला अर्थ समजावून सांगा. अहो तसं केलं ना तर माऊली स्वतः अर्थ सांगते हो. आणि याद राख, देहाची 3 चिमट राख होईस तोपर्यंत साधन सोडू नकोस. आईनं आशीर्वाद दिला. आई विचार करते, आता काही द्यायचं राहिलंय का सख्याला? आणि तेवढ्यात आई साधनेला, मातोश्री पार्वती देवी साधनेला बसल्या आहेत, आणि कानावर तोच माहेरच्या मनुष्याचा, व्यक्तीचा आवाज आला, बाई आता सारे पास आवरायचे, आता इथून निघायचं. त्या ध्यानातही समोर कोण आहे ते लक्षात आलं, आपलं माहेरचंच व्यक्तिमत्व आहे. सद्गुरु स्वामी महाराज आपल्या समोर उभे आहेत. आणि महाराजांनी सांगावं, बये आता पाशावर बरं, आता पाशावर. होय महाराज, तुम्ही म्हणाल तेव्हा मी येईन, काही हरकत नाही. आणि ध्यानात असूनही हे शब्द मुखात न पडले, बाहेर पडले, आणि मामांनी ते ऐकले मात्र. आई कोणाशी बोलतीयस? काही नाही रे सख्या, तुला मी सगळं दिलं माझ्याकडचं, एक गोष्ट तेवढी द्यायची राहिली. कोणती?
योगी लोक ज्या वेळेला आपल्या देहाची खोळ सांडतात ना, तेव्हा आपला प्राण हा प्राणरंध्रातून ब्रह्मरंध्रापर्यंत कसा नेतात पाहायचंय तुला? पाहायचंय तुला? सख्यानं सांगावं, हो आई शिकवते पण. आणि दोघं समोर बसलेत, तेवढ्या दाराशी एक कुठला तरी छोटा अनोळखी पक्षी उडत आला. सख्यानं विचारलं, आई 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 ते बघ, तो कोणता पक्षी आहे? तेव्हा अनाहूतपणे मातोश्रींनी सांगावं, तो इथला नाही आहे, दूरचा आहे, दूरहून आलेला. आणि असं म्हणून पार्वती देवी समोर बसल्या आहेत. आणि सख्या नीट पहा बरं, नीट पहा. असं म्हणून आपले डोळे मिटले, हळूहळू हळू आपला प्राण वर घेताय, प्राणरंध्रापर्यंत आले, ब्रह्मरंध्रापर्यंत आले. आणि योगी लोक देह कसा ठेवतात हे दाखवता दाखवता मातोश्रींनी आपल्या देहातली प्राणज्योत बाहेर काढावी आणि समोर असलेल्या स्वामी महाराजांच्या तसबिरीमध्ये ती नील ज्योत विलीन होऊन जावी. आणि ते झाल्यानंतर निष्प्राण झालेला मातोश्रींचा देह धाडकन खाली कोसळला. काय घडतंय कळेना, सगळीकडे सुगंध दाटला. आणि ज्यावेळेस लक्षात आलं, सख्याला कळलं, अरे योगी लोक प्राणोत्क्रमण कसं करतात हे दाखवता दाखवता माझ्या आईनंच देह ठेवला, माझ्या आईनंच देह ठेवला. 12 वर्षापर्यंत जिनं देह जमिनीला लावला नव्हता, आज तो शेवटचा का होईना पण जमिनीला लागला. हो, नमस्कार केला, आईचं सगळं उत्तर कार्य उरकलं. सगळं झाल्यानंतर सद्गुरूंच्या चरणी लीन झाल्यावर काय होतं, काय भाव होतात. मातोश्रींचा आशीर्वाद तर मिळालाच. असे हे श्रीपादराव उपाख्य मामा महाराज देशपांडे आमच्या पुण्याला सिंहगड रोडला संतोष हॉलच्या गल्लीमध्ये माऊली आश्रम आणि श्रीपाद निवास म्हणून 2 अत्यंत पवित्र स्थानं आहेत. त्या माऊली आश्रमाची स्थापना ज्यांनी केली आणि 12 वर्षानंतर तुला गुरु मिळतील असं आईनं सांगितलं होतं, ते गुरु सोलापूरला एकांकडे गेल्यानंतर लाभले. ते म्हणजे सद्गुरु योगीराज गुळवणी महाराज. त्या गुळवणी महाराजांची कृपा मामांवर व्हावी, मातोश्रींची तर कृपा होतीच. आणि तो संप्रदाय इतका वाढवला, इतका वाढवला, अनेक चमत्कार करावेत. बरं, मी सांगतोय ती कथा फार पूर्वीची नाहीये. हो, 1914 साली मामांचा जन्म आहे आणि 1990 साली त्यांनी देह ठेवलेला आहे. म्हणजे आता 30 वर्षापूर्वीची 35 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि अशामध्ये ते कार्य अखंड चालू राहिलं. आजही आपण पुण्याला आलात तर तीच परंपरा आमचे सद्गुरू, आमचे देशमुख काका सुद्धा त्याच परंपरेतले अनुग्रहित आहेत. आमचे सद्गुरू परमपूज्य शिरीषदादा कवडे महाराज आणि ज्यांनी मध्यंतरी देह ठेवला अशा शकुंतलाताई आकटे, त्यांच्या खांद्यावर ही धुरा दिली. आजही ही परंपरा, मुळात दत्त संप्रदाय कधीही संपत नाही, तो अखंड चालणार आहे. सद्गुरू ही व्यक्ती नाही आहे, सद्गुरू ही शक्ती आहे. ती एकाकडून दुसऱ्याकडे तिसऱ्याकडे संक्रमित होत जाणारी शक्ती आहे. अशा शक्तीनं आपल्याला शरण घ्यावं, अशा शक्तीनं आपल्याला आपल्या चरणाशी घ्यावं. म्हणून काय मागायचं भगवंतांकडे, काय मागायचं स्वामी महाराजांकडे, दुसरं तिसरं काही नको. तुमचा आशीर्वाद पाठीमागे असू द्या. आम्ही खऱ्या अर्थानं अनाथ आहोत, पण तुमचा आशीर्वाद मिळाला ना तर आम्ही सनाथ होऊ. असं सनाथत्व आमच्या पाठीशी राहू दे. 2 दिवस झालेली ही सेवा. पार्वती देवी देशपांडे यांचं चरित्र, आपण पुण्यात आलात तर पुण्यात किंवा देशमुख काकांशी संपर्क साधा. अकोल्यामध्ये आणखीन पाटील म्हणून एक काका आहेत, तेही या परंपरेचं काम करतात. स्वामी तनया नावाचं एक सुंदर छोटं चरित्र आहे, जे चरित्र वाचल्यानंतर अनेकांच्या आयुष्यात अनेक चमत्कार घडलेल्याच्या घटना आहेत. अशा या पार्वती देवी देशपांडे स्वतः स्वामी महाराजांच्या स्वरूपाशी एकरूप झाल्या आणि म्हणून त्यांचं नावच ठरलं स्वामी तनया पार्वती देवी देशपांडे. का हे का घडलं? आता तगी जाय धागी, आता तगी जाय जाय जाय, आता तगी जाय जाय, घरी सद्गुरूंचे पाय पाय, घरी सद्गुरूंचे पाय, आता तगी
दिसावीत याच्याकरता प्रार्थना. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर जाय 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 आता तरी जाय जाय. आणि प्रत्यक्ष सद्गुरुनाथ समोर उभे राहिल्यानंतर अवस्था कशी व्हावी. सजल नयन नित धार बरसते, सजल नयन नित धार बरसते, भावगंध त्या जडी मिसळती आता तरी जाय जाय आता तरी जाय जाय. आता तुम्ही खऱ्या अर्थानं मला म्हणू शकता बुवा आता तरी जाय जाय का 2 दिवसाची सेवा झाली त्यामुळे आता जाय आता तरी जाय 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 जाय. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री